शनाया उठ 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 उठ. गॉड यार कसलं गरम होतं आतमध्ये एसी लाव ना. अगं एसीचं काय घेऊन बसलीस इथे? मला घाम फुटायची वेळ आली आहे का? ओ गॉड काय आहेस तू? सर्वंटच आहे ना ती, सांग ना तिला मी घेऊन आलोय माझ्या शनायाला घरी. नाही तर आम्ही सांग. तू प्लीज कुठे जाऊ नकोस ग, मोठा प्रॉब्लेम होईल. तू एक लक्षात घे, हे बघ मी तुझ्यासाठी दुसरा फ्लॅट बघायची व्यवस्था करतो ना, शोधतोय मी. 2 दिवसात काय तो फायनल डिसिजन घेऊया. पण आता आपल्याला असं एकत्र बघणं इज व्हेरी रिस्की. ट्राय टू अंडरस्टँड. बरं ते जाऊ दे, मला भूक लागली. खायला आहे का काही? किचन मध्ये बघ. अगं तू तू नको ना जाऊस कुठे, ती बकुळ आहे बाहेर. तू इथेच बस, मी आणतो काहीतरी खायला. ओके प्लीज रूमच्या बाहेर येऊ नकोस. हा 2 मिनिटं. हो काय? झालंय का सँडविच? हा ठीक आहे हा साहेब, घरातलं समज सामान संपलंय. उद्या येताना सामान घेऊन येते हा मी. हा ते 2 नंबरच्या ड्रॉवर मध्ये पैसे ठेवले, ते घेऊन जा तुम्ही जाताना. नाही बा, तुमच्या पैशाला हात नाही लावणार मी. तुम्ही तुमच्या हाताने पैसे द्या मला. बरं बरं ठीक आहे. खा की, उशीर होतोय ना. हा खातो ना, तुम्ही जा. हा. हा हे घे. तिखट बोलणारा बाईने चांगलं खाल्लंय सँडविच. यू नो व्हॉट, आपण इलाज ठेवूया नाश्त्याला. हो बघू बघू. मला आणखीन एक सँडविच हवंय. एवढं नाही पुरणार. ओके मी आणतो, तू रूमच्या बाहेर येऊ नकोस काही झालं तरी. आणि मला हा काही मारू नकोस, बकुळा आहे बाहेर. ओके आलो आलो. ओ हा साहेब, जरा इकडे या. काय झालं? अजून एक सँडविच मिळेल का? इतक्यात संपलं आधीच? हा हा भूक लागली होती ना, खाऊन टाकलं. ते काल रात्री जेवलो पण नव्हतो, सो खाल्लं. मिळेल अजून एक? हा हाय, तयार करते देते मी. ठीक आहे. हा खा की, भूक लागली आहे ना व. हा मी खातो ना. ते चहाचं बघा ना तुम्ही. हा होय, चा आणते आणते. काहीतरी साहेबाची भानगड हाय. लपवा छप्पी चालली आहे. सँडविच घेतायत आणि बेडरूम मध्ये जातायत. बारीक नजर ठेवली पाहिजे मला साहेबावर. अगं प्रज्ञा, खाऊन घे ना. काही नको मला, खरंच नको. आणि तुम्ही का त्रास करून घेतलात? बापा, त्रास कायचा? एकदा का ड्युटी सुरू झाली का तुला कसलं भान राहतंय? अहो पण कशाला? आणि आमचा चहा होतोच बाहेर. आणि बाहेर खाणं, हो ना? असं नाही ग प्रज्ञा, असं बाहेरचा आबर जबर खाशील तर कसं होईल तुझं? तब्येत बिघडून जाईल ना तुझी. खा बरं, खा. किती काळजी घेताय माझी. आता मला असं वाटतंय की मी अथर्व आहे आणि तुम्ही मला ओरडताय. मला ना तुमचं खूप कौतुक वाटतंय. एवढी परिस्थिती ओढावली आहे, पण तुम्ही अगदी तशाच आहात. उत्साही आणि हसतमुख आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा ठेवणार आहे. ते म्हणतात ना की चांगली माणसं ही कोणत्याही जागी आणि कुठल्याही परिस्थितीत चांगलीच राहतात. काम करत राहिलं ना, त्यांनाच ते विचार मनात येत नाही. मन गुंतून जात. मला तर खूपच आठवण येऊन राहिली अथर्वची. असं वाटतं का आत्ता नागपूरला जावं आणि त्याला परत घेऊन यावं. आणूयात त्यालाही लवकरच. तुम्हाला आठवण येते ना त्याची, मग फोन करा त्याला. हो, आठवण येते मग करा फोन. हवं तर माझ्या फोनवरून करा, नाहीतर मी नाश्ता करणार नाही. मोठी आली आहे. बर,
तू आधी खाऊन घे, हिला होते फोन. हॅलो. हॅलो आई, मी राधिका बोलून राहिली. हा राधिका, अगं बरं झालं फोन केला. कशी आहेस बाळा? मी ठीक आहे आई. अथर्व कसा आहे? काय करून राहिला तो? अथर्व ना, अगं बाहेर गेलाय त्या आजोबासोबत फिरायला. हो का? दिवस त्या खूप मजेत जाते, पण रात्र झाली की ते खूप आठवण काढते पोट्टा. आई, आता मी तरी काय करू? मला पण खूपच आठवण येऊन राहिली होती त्याची. पण तुम्हाला तर इथली परिस्थिती माहिती आहे ना. हे दिवस निघून जातील. बस देवावर भरोसा ठेव. हो. आई, मी त्याला येऊन घेऊन जाते ना. नाही बरोबर आहे, पण राधिका तुम्हा दोघांचं तू कसं निभावून देशील सांग बर मला. त्यापेक्षा काम कर ना, तूच येऊन जाणं नागपूरला. राह इथं काही दिवस का? नाही आई, मला इथे नोकरी लागली. नोकरी? हा, म्हणजे घरगुती छोटीच कंपनी आहे. पापड लोणची मसाले बनवणारा उद्योग आहे तिथे. तिथल्या मालकीणबाई खूपच चांगल्या आहेत. मला लगेचच कामावरती रुजू करून घेतलं. म्हणजे सुपरवायझरच काम आहे. तिथल्या कामावरती देखरेख ठेवायची, बस. बर 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 झालं बाई. चला आता तुझा वेळही निघून जाईल आणि तुझ्या पुरता पैसेही बाजूला पडतील, नाही का राधिका? एकीकडे मला फार समाधान वाटते पाय, या परिस्थितीतही तू मार्ग काढते. आणि एकीकडे खूप दुःखही होते. माझ्या सुनेला, माझ्या नातवाला, माझ्या मुलामुळे रस्त्यावर यावं लागलं. आई, हो रस्त्यावरती कुठे हो? तुम्ही आहात, बाबा आहेत, माझे माझे दादा वहिनी आहेत. आणि माझी काही जोडलेली प्रेमाची माणसं पण आहेत ना. एकटी कुठे मी? आहेत आहेत ग बाई. ए, पण राधिका मला एक सांग, तू नोकरी आणि अथर्व दोघांना एकत्र सांभाळणं जमेल का ग? आता अंगावरती पडलंय ना, जमेल हळूहळू. काहून एवढी दगदग करून आली? एक काम कर बघ, मी काय सांगते ते पाय. एकदा का तुझं नोकरीचं सगळं आलबेल झालं ना, तर मग ये आणि घेऊन जा अथर्वला. का कोणा परक्याकडे आहे का तो? त्या आजी आजोबांसोबतच आहे ना. ठीक आहे आई, तुमच्यामुळे मी निर्धास्त कामाला जाऊ शकेन. हा, ठेवू फोन. सांभाळून राहा बाई. आणि फोन करत राहा.